कवाचे कवा इथं बसलोया. अगं आली का? काय हो? काय ग किती वेळ झाला तुझा फोन चाललाय? फोन चाललाय मग नको का फोनवर बोलायला? कोणाबर बोलत होती एवढा उशीर? तर दुसरं कोण असणार आहे? माझी मम्मी. नव तुझ्या आईनं काय नुसतं तुझ्यावर फोनवर बोलायला ठेकाच घेतला काय? जावा बघल तेव्हा आईवर फोनवर बोलत असते. तुमच्या काय पोटात दुखतं का हो? काय म्हणली? तुमच्या काय पोटात दुखतं का? नाही ती राहू दे. तुला साड्या येत्या का नाही त्या घरात घालायला? आहेत की. मग हे असलं काय नवीनच थेर? आता नवीन मॉडेल सारखं नको का राहिला? गळ्यातलं कुठे या? गळ्यातला असेल घरात. हे असलं मला थेर चालणार नाही. तुला आता सांगतो या. का हो? का हो म्हणजे? मला हे असलं चालणार नाही. 4 माणसं नाव ठेवते ती. अहो तुम्हाला पहिल्या काळातल्या सारखं राहायला लागतं. फक्त चूल आणि मूल. आताच्या पोरी बघा बरं कशा राहतात. किती भारी भारी कुठं कुठं जातात फिरायला. आईस्क्रीम खायला जातात नवऱ्यासोबत, गार्डनला फिरायला. नको इकडं म्हणून इकडं. आणि तुम्हाला वाटत नाही का हो तुमच्या बायकोला कुठेतरी फिरायला न्यावं म्हणून? लय जागीरदाराचं नाही आपण, गरीबाच्या घरचा या. आणि बदल पहिल्यांदा, नाहीतर इथं राहू नको. का बरं? का हो म्हणजे? हा? नाही मला साडीची सवय नाही त्याच्यामुळे मी हीच घालणार का. तू राहूच नको इथं. निघून जाईत ना. निघ. थांबूच नको माझ्या दारात. असं का बोलताय आज अचानक? आज जातो निघ. काय माणूस असेल बाबा. बोल नको. नादी लागतंय. हट. जेव्हा बघन तेव्हा आईवर फोनवर बोलत बसती या. जेव्हा बघन तेव्हा तिला बी काय काम असतं का नसतं कोणा आणतो का? सारखं हिच्याबरोबर फोनवर बोलत असते. काय माहिती कुणाचं बघून येते, काय करते, ड्रेस काय घालते, गळ्यात मंगळसूत्र नाही, काय नाही काय नाही. नवऱ्याचं कपाळी कुंकू नाही ना, गळ्यात लोडणं नाही. अवघड आहे. गेली का? बघतो शिजाकडे. हे यार तू शाळा कधी भरायची आता? आता भरण 15 जूनला. 15 जूनला. हा त्यावेळेस आहे ना उन्हाळ्यामुळे थोडेसे जास्त सुट्टी ऊन दिली. कसलं हे काय सोपं ऊन आहे? 40 डिग्री 42 डिग्री पर्यंत जायला लागलं ऊन. तुम्हाला सोपं नाही. बाजारातून सामान आणायला लावलं होतं, आणलं का तुम्ही? अरे काय करतोय इथं? कर हा त्या ताईचा फोन आला होता. आली हा आली किती ताई 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 तू जर थोडा दुसरा विचार करीत जा की रे. अरे मग काय झालं? तिचं लग्न झालं तर तिला इसरून जायचं का आपण? कोण इसरून गेलंय? पप्पा आजी आहे ना इरबडच्या आत्यालाच बोलत बसती. अरे तू फोन जरा बंद कर. करू दे तिला संसार. आई तुम्ही असं सारखं तिला फोन केला तर तिच्या घरचे काय म्हणतील बरं? सांगा बरं तुम्ही. अगं तिला ना लय टेन्शन आहे बाई म्हणून. कशाच टेन्शन आहे? रोज मला पाहुणा भेटतोय तो. रस्त्याने येताना जाताना माझी गाठ पडते. राम राम होतो आमच्या दोघांचा. व्यवस्थित चाललंय सगळं, काही अडचण नाही. तू कशाला फोन करून सारखी त्यात तेल होतीत असती. इकडे ये तुला हीच आहे का आणि तीच आहे का? चाललाय संसार, करू दे ना तिला. अरे ऐक ना, तुला नाही कळायचं माझं कळकळ. सुनबाई तूच याला एक दिवस जाऊन भेटून ये तिला घेऊन. आम्ही वाटलंच तर आई भेटून येतो, पण असं सारखं याला घेऊन जा तू. आणि तिला अरे आई मला पण तळतळे. असं सारखं कशाला फोन करीत असते? रोज सकाळी उठलं की लगेच फोनवर, रोज उठलं की सकाळी फोनवर. काय तुझं काम अगं घेतलेलं बाळा असतं बरं? तू अजून लहान आहे. तू जाऊन मोठी होशील, तुझं लग्न होईल ना तर तुला कळेल बरं, आई संग काय बोलायचं का मी नाही ऐक की, बोलायचं. काय गुतलेलं असतं तुझं तिच्याबरोबर अगं, सारखं बोल. अरे लेकरू आहे ना त्याच्या अरे मग बोलायचं नाही दिलंय का? लग्न करून. तोच दिलंय ना लग्न करून. अरे तो पाहुणा इतका तिला बडबड बडबड करतो ना सारखं. नाही करीतला का बडबड काय? अरे पण तिला काय असं ऐका सोडून ना, द्यायचं का? ते ते का बडबड करतात माहितीये का तुम्हाला? ती सारखी तुम्हाला फोन करते, सगळं घरात काय उठलं बसलं सगळ्या गोष्टी तुम्हाला सांग. मग त्यांची थोडी चिडचिड होतात असं. तुला एक गोष्ट सांगू का बाई? हा. अगं माणूस मेला ना आपण त्याला सुद्धा इसरत नाही. ती तर आपली लेकरू जिंदा आहे. मी काय म्हणते, हो आता लग्न करून दिलंय तर तिला थोडा वेळ द्या त्यांच्यात मिक्स व्हायचा. पण हिला आहे ना. अगं ही मी पण काय करीत नाही. रात्रभर 24 तास मिनिटाला नाही बरं बोलत. ठीक आहे, बरं ठीक आहे, नको तापू. जातो जाऊन येतो दोघं पण. तू नको टेन्शन घेऊ. फक्त तिला फोन करायचं बंद कर. हा कमी बंद कर, करते. कमी तू कर. जाऊन दोघं तिची खुशखबर काय तिची घेऊन गाडी या. घेऊन येतो आम्ही. हा, त्याची भेटून नको काळजी येतो. करू. हा. आणि वाटलंच तर तिथून जाऊन मी तुम्हाला व्हिडिओ कॉल. बरं बरं बरं. हा? हा मग तर बस. मला ना लय काळजी लागली तेवढं करा. काळजी करू नका. करतो, हाय आम्ही. फक्त फोन नको करू. बरं आजीबाई. काय मम्मी तुझं पण? अगं नको बोलू असं. काय मोकर जरा ते पाहुणा लय चांगला आहे. ते काय म्हणत नाही काही नाही. मला आई सारख्या फोन करतात, पण कसं मी पण सुने. आता माझ्या पाठची बहीण आहे केला का? मला काळजी आहे तिची. हा चल जाऊ दे. मी काय करतो ती बाजारातून आणतो सामान बिमान आणतो. मला येतं काहीतरी खायला. बरोबर येताना काम कर ना तुझा पप्पांबरोबर. मी तुझ्यासाठी ना मस्त नाश्ता बनवते तोपर्यंत. बरं, चालतंय, जर तिला चालतंय. काही खाऊशी वाटलं तर ते चारा. चालते चालते जाऊ कर मग. हा दाजी नमस्कार. कुठं निघालाय? काय नाही चाललो तो. हिला म्हणलं काहीतरी आणावं. शाळेत नाही गेली?
आता सुट्ट्या लागल्यात. होय बर बर. मग तुमचं बरं आहे का मामा? हाय बर दाजी, हं. एक काम होत तुमच्याकडे. बोला की काय पैसे पाण्याची अडचण आहे? नाही अहो, पैशा पाण्याची अडचण असल्या मी हक्कानं तुम्हाला सांगणार की, मग काय पण हे जरा घरगुती भानगड आहे. घरगुती? तुमच्या बहिणीला वाय समजून सांगा. नाही कसं आहे, शेजा पाजाऱ्याचं ऐकून मग मित्र मैत्रिणीचं ऐकून घराचा तमाशा करायचा नसतो. हा काय म्हणजे वेगळं वागली का? अहो वेगळं वागली नाही, वेगळं वागली असती तर कान धरत तुमच्यापर्यंत आली असती. नाही बरोबर. पण कसं असतं माहित आहे का, तुम्हाला सांगतो, एखाद्या मैत्रिणीचा बर्थडे असला की लगेच हिला जायला पाहिजे. मित्राचा काय कार्यक्रम असला की लगेच हिनं मला म्हणायचं चला तुम्ही माझ्यासोबत. कुणाचं काय असलं की फिरायला इकडे जायचंय तिकडे जायचंय, मैत्रिणी बरं कुठं जायचंय म्हणलं की हिला सदा ना कदा फिरणंच. मला सांगा, फिरण्यानं परपंच होतो का? नाहीच की नाहीच. बर हे झालं तिच्या पुरतं मर्यादित. तुम्हाला मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, तुम्हाला थोडा राग आला तरी चालेल. आईनं जर लेकीच्या संसारात डोकावलं तर लेकीच्या संसाराचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही दाजी. मी तुम्हाला स्पष्ट तोंडावर सांगतो, राग येऊ दे तुम्हाला. राग यायचं सारखंच आहे. तुम्हाला सांगतो हीच गोष्ट सकाळी माझीच आई मला म्हणत होती, म्हणली पुरीकडे जा, ती तक काहीतरी चालली असं सांगून घेऊन जा म्हणली. तुम्हाला अरे वाटतंय का म्हणलं- मी तक कर? अहो, नाही म्हणून तर आम्ही तिला सुद्धा सांगितलं, म्हणलं पाहुणं नाही तसं बाबा, आमच्या गाठी बिठी पडतात म्हणलं. पण म्हणलं आता ती नाहीच ऐकानाच कसं तरी. म्हणलं बा, तुझा पहिला फोन बंद कर. नाही. काय होतं, लिकीला सारखा 24 घंटे फोन केला. माझ्या घरी नाही का माझी बायको? हीच मला म्हणायचंय की मला सांगा, काय गरज आहे बरं लेकीला फोन करून तास बोला. बरं तुम्ही बोलता काय नक्की? काहीच नाही. काय बोलता बरं? लेकीला सकाळचा एखादा फोन केला, बाई चहा पिली का, नाश्ता केला का, ठीक आहे. दुपारचा एखादा करा, बाई जेवली का, काय करते, काम काय चाललंय काय नाही. संध्याकाळी एखादा करावा झोपताना. काय जेव्हा बघल तेव्हा ह्या लेकीन बरं फोनवर बोल. नक्की बोलतात का ह्या लेकीन बरं? कशाचं काय बोलायचं असतं तेव्हा? हे काढल्या का ती काढल्या का, पान सारखी जीवली का, उठली का, बसली का, हे केलं का, ते केलं. ह्याच गप्पांमुळे नवरा बायकोत भांडण लागतं. नको बरोबर, ती बरोबर. भानगडी उकरून निघते. त्या हात जोडून विनंती, बहिणीला बी थोडस सांगा समजून, आणि सासूला बी, म्हणजे माझ्या सासूला तुमच्या आईला सांगा समजून. नाही ना, मी सांगतो सगळ्यांना, त्याची ना काळजी करून. तुम्ही नका टेन्शन घेऊ, बाकीच काय टेन्शन असलं उगा सांगा. आपलं भरल्या घरात भांडण नको. नाही, काय उगा चार माणसं तमाशा बघायलाच असते त्या. काळजी मामा, नका. ती आत्याला लई शहाणी नाहीये. नाही मी आता बघतो. जाऊ काय का? चहा बी घ्यायचं नाही, नको काय? चहा. घेतलं असतं हॉटेलमध्ये. नाही आता कसं आहे, जरा गडबड आहे पुढे. बरं चालतंय, मी जातो बाजार करायचा. बरं, चालतंय. जाऊ, येऊ का? हा चालतंय, दमन जावा. हो. फोनच करते आई. हॅलो हॅलो. हा आई, काय करते ग? काय नाही बाई, तू कशी आहेस? मी माझं काय सांगू, सांगायलाच फोन केलाय बघ. काय झालं? हे बघ, माझा नवरा, मी तुला आजपर्यंत काय बोलली नव्हती, पण माझा नवरा मला लय त्रास द्यायला लागलाय बघ आता. तू अशीच करती, तशीच करती, अशीच राहती, हे खाऊ नको, ते खाऊ नको, इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको. मी नक्की राहायचं तरी कसं ग? अगं तू नको टेन्शन घेऊ, एवढं गरम डोकं नको करू बाई. तुला सांगितलं ना, चांगलं खायचं, चांगलं राहायचं, त्यांचं काडीचं काम नाही करायचं, आणि त्यांची भणभण ऐकून घ्यायला नाही तिथं दिलं तुला मी. अगं बाद झालं आता, मला नाही सहन होत बघ. तू आत्ता निघून ये इकडं, नाहीतर मी ना काहीतरी जीवाचं बरं वाईटच करून घेणार आहे. अगं ए बाई, असं काही बोलू नको. अगं तुझ्या त्या भावाला आणि भाऊजाईला सांगितलं होतं तुझ्याकडे जायला, ते गेलेले बाहेर. तुझ्याकडे आले नाही का ते? नाहीत, माझ्याकडे नाहीत आले, फोन बिन पण नाही काय आला त्यांचा. ते आले पण नाही का तुझ्याकडं? थांब जरा, मी ना आता ते नाहीत घरात, मी येते तुझ्याकडं. आणि तू काही बरं वाईट करू नको हा जीवाचं. नाही 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 करत, तू ये. काय करायचं असं ना त्यांचं करायचं, पण स्वतःला काही करू नको. लगेच आले बघ मी. बरं बरं, ये ये. आलेच, ठेव. अरे घराला कडी दिसते. आत्या, आत्या. काकू इकडे बघ बघ, आहे का आई? ओ आई, कुठं गेली का? आत्याचा फोन आला असन आणि आई तिकडे गेली असन. नाही ग, आपण जाणार होतो म्हणले, आई कशाला जाईल? जाई नाही बाबा, जाईन. तिचं नाही सांगता येत काय. हा, काय झालं मग गेली असन. सांगता येत नाही आईचं. लईच अवघड आहे बा. हिला सांगितलं ना, नको त्यांच्या संसारात ढवळाढवळ करू, नको करू. ती कुणाचंच ऐकणार नाही. गेली असन आता, काहीतरी तिने फोन केला असन की बाबा असं असं झालंय. बरं आताच पाहुणा भेटला होता, आम्हाला भेटला होता ना. जायचं का काय करायचं आपण? अरे गप, कुठं काय ती निघाली की लगेच आपण निघायचं का त्यांच्या मागे? आपल्याला काय कळतंय मिळतंय का नाही? पुन्हा त्यानं आपल्याला दुःख नाही. हा चला, ठीक आहे. चल जाऊ दे घरात, चल. तुझी टेन्शन आधी लागत बस. नाही उगं काही भांडणं नको व्हायला म्हणून. काय झालं तुला? फार वाळून गेली तू. अगं काय आता, काय करणार? तुझं जावायचं आहे ते देख ना तसा. तर तुला एवढं करता येत नाही का? चांगलं खायचं पियाचं, आराम करायचा. इथं बसती कुटाने करत, एवढे काम करत. अगं तुला माहितीये ना, मला चाना चुना खायला लागतो म्हणून, पण ह्या घरात नाही की खायला तसं. असं कसं काय?
लग्न यासाठी केलंय का मी तुला उपाशी ठेवायला? आता तू जावायला सांग. आता मी तरी काय सांगणार, सांगून सांगून माझा जीव कटाळला. दळींद्रेवानी सासूबाई काय झालं? तुम्ही कधी आलाय? मी आले मग अशीच. आणि होय गे तुला कळत नाही वे माणसानं च्या पेलं गलाशीकडे कप दारा ठुती वे घरी खाली ती काय नोकर आहे काय तुमच्या गलास उचलायला कप उचलायला? सासूबाई एवढा त्वरा काय करता? जरा हळू. नाही हळूच बोलतो. हा तुम्ही जेव्हा लग्न होऊन माहेराला गेलता तेव्हा नवऱ्याला चहा पाणी तुम्हीच करत होता ना? तुम्ही ते नाही काढायचं माझं. तुमचे माझी लेख दिलेली आहे, तिची राळ लावलेली आहे ते सांगा. माझं नका उचकत बसू धुणं धाणं. कळालं का? नाही, उपकार केला ना ते लेख देऊन आम्ही सांभाळतोय. नको का तुला? नको का लेख? कुणाला? तुम्हाला नको का? अहो, आता गेली तर पाठ्या दुसरी आणीन मी. घेऊन जाऊ का? अहो, कधी अजिबात लागणार नाही तुम्हाला. बाई हा काय एक मिनिट काय कायच 1 मिनिट? तुम्ही 2 मिनिटं झाली. नाही तुम्ही तिला खायला नाही, तिला काही लागलं तर तिला पैसे नाही, तिच्याकडे 5 पैसे, तिला दवाखान्यात जायचं तर तुमच्याकडे, तिच्याकडे 500 रुपये ना तुमच्याकडे. एवढं तर तुमचा रुबाब. हा हे कुठल्या हाटीला गेलो फुटा कायच तुम्ही कोणाबरोबर गेले असते? कोण आहे? कोण हीच आहे. आहे का? हा मग ही कुठे फिरायला गेलो फोटो आहे? मग कवाच आहे? गॅस संपला होता ना तेव्हा? अगं गॅस संपलेला माहित नाही का? म्हणून खायला गेलते बाहेर. बरं, हा असू द्या. ही कुठल्या मॉल मधल्या कपड्याचा ड्रेस आहे हो? मग ते तुम्हाला शर्ट घ्यायचं होतं म्हणून गेलते ना तुम्ही. बरं हा ह्यो ड्रेस हातात कुठला आहे? कोणचा आहे मग? हे मग तिला काय कपडे नाही का? आमच्या घरी काय दळली होती का? मग नाही, नाही. बेकार मॉल मध्ये फिरायला नेलेलं, तुम्हाला फोटो दाखवलं, तिला हाटीला नेलेलं दाखवून तुम्ही म्हणता तुमच्याकडे पैसे नाही, नेलं म्हणजे खायला ते प्यायला. तुम्हाला घ्यायच्या वस्तू होत्या म्हणून संघ नेलं तुम्ही. होय हा? बरं बरं असू द्या. नेली ना? हा, मग? हा, एक काम करे जा काय ठेव. अजिबात नाही ठेवणार. तुम्ही ठेवायचा चहा. तिला नाही. नाही जमत. तिचे पाय दुखत आहेत, हात दुखत आहे, तिला बरं नाहीये. तुम्ही ठेवायचा चहा. सासू आली ना तुमची घरी. बरं तुम्ही एक काम ठेवायचा. हा करा. बायकोच हात पाय दुखतोय का नाही? हा मग तुम्ही ठेवा. मी काय ठेवू? ठेवायला लागेल. पाहुणी आहे मी नसते चहा ठेवत. बाया, पाहुणे आहे मी. हळू. पाहुणे जरी असले बरं एक काम करा, तुमच्या पुढचं दुखत आहे खूपच आहे का नाही? हा मग मग एक काम करा, तुम्ही करा आजपासून काम. मी पाहुणी बाई आहे. मी पाहुणे नाही असली, करणार. कुणी असली तरी जमणार नाही. अहो पाहुण्यांना काम कशाला सांगताय? ए गप आहे तू. चल गप म्हणजे उठा जरा. पेन फेकून तुम्ही करायचं. उठा उठा तुम्ही उठा. काय उठा उठा काय उठा उठा? लेख दिली मी. काय तुमच्यावर उपकारच केलाय? कोण देत होतं तुम्हाला पोरगी? कोण ओळखता इथं तुम्हाला? अगं मम्मी मी ए, म्हणून 2 केलेलं मिनिटं, 2 नाही. मिनिटं, बोल नको थांब. ए हळू बोला. हे काय? मला तर लय आलं होतं. लय हॅलो, गरिबी दाखवत पाहुणं. होतं. शांततेत पाहुणं अव त्या दिवशी तुम्ही काय म्हणला नाही ऐकायचं यांचं. दुसव ठेवली, एक पोरगी आहे, एक पोरग आहे, तिला करू दे. लग्न करायचंय. हा, करू दे. हाय होय ती? झोप. नाही माझी सासू काय म्हणते, लेक जाती घरी घेऊन चहा पाणी हा. काय तुम्हाला करत नाही. हा, तेव्हा नाही म्हटलं मग ते हाय दुसव ठेवली ती तेवढी त्या माझ्या गळ्यात टाकून मग करतो मी पोरगी. दुसऱ्याच्याच लायकीचं आहे. चालते चालते. जाऊ घेऊन उठा. हा, निघा ना चल, दारात, चल बाई, निघा. पिशवी बांध तुझी. निघा, बांधा पिशवी, काय निघा. नाही दळींद्राकडे नाही राहायचं. बांध निघा दारात, पिशवी. नजर आहे का जा बाई, पिशवी. हाणीन फेकून. ते हाण नाही तिकडे फोडून टाक. निघा. काय चल आपल्या ऐकायचं? चल हा चल पिशवी उठा बांधून दारात. चल. हा पटकीनं बस बिस्तारा कोंडा निघा आवाज दारात न कमी आहे. माझ्या. जास्त आवाज काढायचा नाही. घर बांधाय पैसे दिले ना तर. काय ते मग गाडी भरायला पैसे दिले, हो. गाडी घ्यायची 10 लाख रुपये दिले, ते काढा. चला हो. आत्ताच्या आत्ता टाका 10 लाख पैसे. दिलं, हा? उपकार केलं लग्नात जणू. दिलं, लग्नात एवढं सामान दिलं. पहिले विसरले घे. काय? सामान दिलं 4 मग? दिवसात भाषा फुटल्या. हा ना मग बस आहेत त्या. बस आहेत. सामान दिलं आणि काय ते बेड होय 3ऱ्या दिवशी फोडला. 3ऱ्या मग तुम्ही दिवशी उड्या मारल्या तर ते काय फुटायचं नाही का? त्याच्यावर जरा नीट लग्नात आम्ही सामान दिलं. अजून काय? चांगलंय ना, पद्धत पाहिजे. चांगलं वापरायचं, चांगल्या वस्तू वापरायची. माहिती का एवढा फ्रीज होता, एवढा फ्रीज दिलाय मी. एवढा जरा- फ्रीज मग? दिला. 8व्या दिवशी बरं फोन फुटला. हा सवय लागला सांगायला वापरायचीच अक्कल नाही ना, मग फुटणारच ना फ्रीज. आम्हाला अक्कल असायला हा, ही मग? सगळी गृहिणीची काम हा. गृहिणी स्वतः तुमची लेख गृहिणी? बाई, तिला फ्रीज- येताना शिकवायची बाया फ्रीज कसा वापरायचा, बेड चला, कसा वापरायचा. चल. फुटला निघा. पोरगी माई शिकलेली आहे, इंजिनियर आहे, अजिबात काम करणार नाही घरात. तुम्ही बाई मला लावायची. येणं अजून नाव हा. ऐकतंय का कुणी? हा, ऐकतंय का? लागले सांगायला हे कोण देत होतं का दळींद्रांना? दिली पोरगी एवढी माझी जावा. सोन्यासारखी. आमचं चल ग बाई, करून. पिशवी बांध. चल आपलं जायचंय आपल्याला. सासरवाडीचा माझं जिरावतो आज. दाजी घरी या वयात लग्न करायचंय माझं दुसरं. नाही 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 आपल्याला जमणारच नाही. तुमच्या आईनं राडा केलाय ना, मला नाही असली बोलली माणसं तिथं. तुम्ही आपल्याला दुसरी बायको करायची, आपण बघितली दुसव ठेवली पोरगी आहे. या तुम्ही फटकीर नाही या. नाही तुम्ही या इथं आल्या बो काय असेल या या या. आला का बाहेर?
वर का लवकर राहायचं नाही आपल्या दारात. चला निघा. आई आपण गेल्यावर खरंच ह्या बाबांनी दुसरं लग्न केल्यावर ना ए तू सोडून बोल, पोरी काय रस्त्यावर पडल्या काय, याला कोण देतोय पोरगी दळिंद्र्याला? चल अगं बया म्हणे रस्त्यावर पडल्यात का? एक नाही 4 आणि 4. काय झालं आपल्याला पोरगी घेऊन जायची आजबात तिथं त्या माणसांना पोरीचे हाल केले. झालंय काय आई? तिला मोल करीन बनवून तुला चहा तू बनव, धुणे तू धु, भांडी तू घास, पैसे तू हे कर. नाही आणि कमी जास्त पडले का मला मागत असेल, मी तुम्हाला न सांगता दोघाला यांना पैसे पुरी होते, कबूल होते. आज मी मला नाही ठेवायची पोरगी. अरे आई थांब 2 मिनिटं थांब की 2 मिनिटं. त्यांची बायको आहे ती, त्यांना तिला कामच सांगते, चहा तिलाच करावं लागेल, दुसरं कोण करणार त्याला आहे? काय झालं करायला? कोणाला? यांना बरं 1 मिनिट, मी घरात काम करत नाही. करते ना. मग मग कधी कधी हो बी करतो, कधी कधी मी बी चहा करते. चहा करायला काय लय मोठी गोष्ट? अरे पण तू कशाला डोकं देते त्यांच्या संसारात? अरे पण पोरगी आपली आहे ना. अरे पुरीला काय कमी आहे ते विचार की. काय कमी नाहीये, पण तुला सांगू का? बरं थांब तू कधी विचारलंय का तिला की बाबा तुला अडचण काय आहे ती? सांगते ना. कशाची अडचण आहे मला सांग बरं. दवाखान्यात जायचं, त्या बाबाकडे पैसे नसते, तिला खाय प्यायला नाही, बघ पार वाळून गेली एवढं कंबर. जा घेऊन मग. हा जा घेऊन. अरे काय बोलती तू, तुला कळतंय का? खिशात चल, जायचं घेऊन. पण माहेरी राहून भलं होणार आहे का आई? बघू पुढचं पुढं दिदे बाळा थांब जरा. तुम्हाला लय वाटतं ना की लिकीला तिकडं माहेरात नेऊन सांभाळेन, तुम्हाला एक विचारू का? काय ऐका. बघा मला पोरगी आहे ना, पोटात जड झाली नाही तर ताटात जड होणार नाही. मी पोरगी हा. सांगते. आई तुझ्या पाया पडतो बाबा, नको त्यांच्या संसारात माती कालवू अहो, तू. तुम्ही ह्यासाठी काय लग्न झालंय करून काय तुला मला सांग की तुला काय अडचण तिला आहे? सुख नाही इथं. कोण म्हणतं सुख नाही? थांब विचारावं ताईडीला तुम्ही. बरं थांबा. दाजी इथे या तुम्ही. मला सांगा आता एक गोष्ट बोलू का? आमच्या घरात माणसं किती आहे दिव? 2 माणसं, नवरा आणि बायको. मग 2 माणसाला चहा करायला जड आहे का? नाहीच बरं इनमिन माणसाचे 2 माणसाचे कापड धुवायचे असते ते जड आहे ते का? अजिबात स्वयंपाक 2 माणसात जड आहे का? नाही जड. एवढं करून तुम्हाला मागाशी फोटो दाखवले की आम्ही फिराय सगळीकडे जातो. हिच्या चुका तुम्ही कधी कबूल केल्यात का आजपर्यंत? हिनेच कमून रोज करायचं. एक दिवस याने बी चहा केला तर काय होणार? एक दिवस याने बरं, थांबा ही पण मिटव. त्यांचा संसार आहे आई. दाजी त्यांना बोलू दे ना. ऐका ना सासूबाई. ऐका ना. तुम्ही काय म्हणताय की हिचं काम एक दिवस मी केलं पाहिजे, बरोबर? दाजी 100% मी काम करतो. आता काय झालंय माहिती का, मी जातो हामाली व्हावं, रोज पोती उचलून पाटान दुखती. एखाद दिवस काय करा, एक 100-150 पोत आले उचलायचं, तेवढे 100-150 पोत उचलायला लावता का तिला? 150 कुठं एवढं गचुर तिला उचला यायचं नाही सासूबाई लावा की 150 पोत आहे पाटान दुखते, लावता का उचलायला? तुझा मग ते तुमची चूक आहे. तुमची मजबुरी. आई आम्ही काय मी काय म्हणतोय, तुझा निभाव लागेल का घरी? तुला सांभाळायला मी जड झालं नाही, माझी आई जड झाली नाही का, तुझे भाऊजाई जड झाले नाही, पण तुला वाटतच का खरंच दाजीचं चुकत आहे म्हणून? ताई तुम्ही तसं नाही, पण एक दिवस तरी नको अगं का तसं करायला? नसतं अहो बाळा. ताई ऐका ना, आता ते पण माझ्यापेक्षा दमून बारीक आहे, येतात. तुझी भाऊजाई पण बघ बरं, ती करती राबती शेतात करती, तुझा निभाव लागेल का? सांग, तुझी आई जन्माला जाईल का? तुझा नवरा सोन्यासारखा आहे, तो बिचारा काय तुला त्रास देतोय का? आता तुला वाटतं ना तू तिथं पण गेल्यावर लय आरामशीर खाचीन, पण नाही, तिथं तुला काम करावं लागणार, म्हणजे काम करावं लागणारच. अको असं बोलायचं नाही. आत्या आहे ना ती. आत्या तू म्हणती ना की ना मामा मला काहीच करीत नाही तर घे माझ्या डोक्यात शपथ आणि म्हण की मामा मला लय त्रास देतात. म्हण आता. हा घे माझ्या डोक्यावरची शपथ घे. नाही ग बाळा, माझंच चुकतंय कुठं ना कुठं तरी. हे बघ, तुम्ही जावा तुमच्या घरी, मी इथंच आहे सुखी. असू दे दादा, चुकलं माझं. अगं बाळा, मग मी तीच सांगतो, आता माझ्या पाठची बहीण तुला त्रास झाला, माझ्या काळ झाला कसं वाटत असेल? मग मला वाटतं का माझ्या बहिणीचं बाबा काय व्हावा? आता तू सांग, जर समजा पाहुणा जर दारू पित असता किंवा कुठल्या एखाद्या बाईच्या नादाला लागलेला असता तर मग आमची गाठ पडती ना. मी त्यावेळेसच सांगितलं असतं की बाबा खरंच माझ्या बहिणीला त्रास आहे. त्यावेळेस आई तुझी सुद्धा गरज नव्हती, तिचा भाऊ खंबीर होता. बरोबर का? तिथनं पुढं तिला बी कसला त्रास होणार नाही, मला बी नाही. आणि तू व्यवस्थित राहा, तुझ्या काय गरजा आहेत त्यांना मी पुरवतो. चला पोरीला चला आता. फुलासारखं ठुलं होतं आपण. तिला मला एवढंच म्हणायचंय काय, एक दिवस तरी तुम्ही चहा करा. ती रोज रोज कमून हो, करीन. दाजी हो करेन मी बी. अहो ते काय म्हणतात ऐकून घ्या. मी काय सांगतो ऐका, आपली पोरगी तुम्ही आहे तर दिली होती तुमची, बरोबर. मग तिला सांगता आलं तर चांगलं सांगायचं, वाईट तिला सांगायचं नाही. बाई काय तू आता सांगितलं? दिल्या घरीच सुखी राहा, नवऱ्याला आपापल्या जीव लाव. त्यांनी बी जीव लावला पाहिजे ना तिला. मग ते जीव लावी देतच ना, तुमच्या सांगण्यामुळं पोरगी बी तारली ना.
आता मला वाटतं का तिचा घर संसार सोडून होऊ नये का, पोरगी तिने चालली. नांदावा नाही पण थोडं बोलावंच अहो लागत ताई आई तुम्हाला वाटतंय का आम्ही विचारपूस करत नाही? अहो आम्ही त्यांची विचारपूस करतो आणि बाहेर नाही का होय ना आम्ही विचारपूस करतो कसा चाललाय त्यांचा संसार. सगळे म्हणतात एकदम चांगला चाललाय, माणूस खूप चांगला आहे, खूप चांगला साऱ्या गावात गुण घेतात त्या मला. पोराला. अहो, सासूबाई तुम्हाला एवढी लेकराची काळजी आहे का नाही? पहिला तुमचा फोन पेटवा आणि तो तास काय लेकीला फोन करू नीट नका. बोला जरा. नाही बोलतो मी. काय होतं माहित आहे का, सगळ्यात जास्त जर लेकींचा संसार तोडायला जर कोण कारणीभूत असेल का ना, तर आजकालच्या आई आहे त्या. बरोबर आहे ना, विनाकारण लेकी बरं तास फोनवर कशासाठी बोलत बसायचं असतं? काय गरज नाही ना, तास माझी तास हात बोलायची जोडून काय गरज. विनंती आहे, तिला तुम्ही फोन करा, मी म्हणत नाही करू नका, पण सकाळ दुपार संध्याकाळी एक टाइम आपलं मोजकं 2 शब्द बोला. बाया तुला सकाळचा चहा मिळला का, नाश्ता मिळला का, तुला काय त्रास आहे का? तुम्ही नको त्या चौकशा उकळून काढ नका. नवरा काय करतो, नवऱ्यानं हे केलं का, दीर काय करतोय, भाऊजय काय करते, सासू काय करते, सासरा जाळून द्या त्यांचा. लेकी पुरतं बोला फक्त. लेक सुखात आहे ना तर घरदार सुखात आहे. बाकी काय उकळून काढ नका तुम्ही. तुमच्या लेकीला जर अंगाला 4 बोटं लागली, लोकांच्या बांधाला गेली, तर तुम्ही आम्हाला विचारा. काय कमी पडलं तर आम्हाला विचारा. अन्यथा तुम्ही लेकीच्या संसारात ढवळाढवळ करू नका. नका. कळलं? एवढं हो का कळलं दाजी? मला तुम्ही बोलले ते बरोबर आहे दाजी, आणि खरंच कोणी हो का? माझ्या लेकीच्या आईची पण संसारात नाही तळतळ आहे घालायला तुमच्या माहितीसाठी हा, सांगतो. हाय ठीक की. आहे, माझ्या आईची पण तळतळ आहे. माझ्या बहिणीला मला विचार, बाई तुला काय अडचण आहे का? नाही काय अडचण. मग आणि थोडीफार अडचण पण असेल जरा. झालं त्यांना अडचण नाही ना, मग चला चहा करू. चला, चला, जाऊ द्या, चला, मी करते, कुणीच नका करू. हा, मी अगं, करते. चला, सुंदरी, कपनी. जाऊ द्या, चला. एवढ्या लहान लेकरांना कळालं. हा,